भगवान गौतम बुद्धांची शिकवण. एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला निघाले होते. गावाच्या वेशीवर त्यांना एक व्यक्ती भेटली. ती बुद्धांना बघून खूप अपशब्द बोलू लागली. भगवान बुद्ध शांतपणे पुढे चालत राहिले. ते बघून ती व्यक्ती जास्तच चिडली आणि शिव्यासुद्धा देऊ लागली. भगवान बुद्ध पुन्हा काही न बोलताच पुढे जाऊ लागले. सारे शिष्यही त्यांच्या पाठोपाठ चालत होते. पण बऱ्याच शिष्यांना त्या उर्मट बोलणाऱ्या व्यक्तीविषयी खूप राग येत होता. त्याला प्रत्युत्तर द्यावे असे त्यांना वाटत होते. एका शिष्याने धाडस करून भगवान बुद्धांना विचारले, भगवन, त्या व्यक्तीने आपली काही चूक नसताना खूप अभद्र शब्द बोलून आपला अपमान केला. तरी तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर का दिले नाही? त्याच्यावर रागावला का नाहीत? बुद्ध हसत हसतच म्हणाले, तो समोर एक भिकारी बसलेला पाहिलाय? कित्येक दिवसांपासून त्याने अंघोळ देखील केलेली दिसत नाही. त्याचं कळकट मळकट फाटलेलं वस्त्र जर त्याने तुम्हाला परिधान करायला दिलं तर तुम्ही ते परिधान कराल का? शिष्य म्हणाले, भगवन, ती कळकट फाटलेली मळलेली वस्त्र कोण कसं वापरेल? जर तुम्ही त्याची घाणेरडी वस्त्र परिधान करू शकणार नाहीत तर मग त्या व्यक्तीने दिलेले घाणेरडे शब्द मी का स्वीकारावेत? कोणी जर आपल्याला विनाकारण अपशब्द बोलू लागला आणि आपणही रागवून त्याला प्रत्युत्तर देऊ लागलो तर याचा अर्थ आपण आपली स्वच्छ वस्त्र काढून त्याने दिलेली घाणेरडी वस्त्र परिधान करण्यासारखं आहे.